नमस्कार मित्रांनो. चला तर आज एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलूया. आपल्या इलेक्ट्रिकल उपकरणांची म्हणजे व्होल्टमीटर आणि ॲममीटरची रेंज कशी वाढवायची हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. ठीक आहे, तर सुरुवात करूया. पण एक मिनिट, सगळ्यात आधी हा प्रश्न येतो की मीटरची रेंज वाढवायची गरजच काय, बरोबर? चला, आधी हेच समजून घेऊया. हे बघा, प्रत्येक मीटरच्या आतमध्ये खूप नाजूक कॉईल असते नाही का? ही कॉईल म्हणजे त्या मीटरचं काळीजच आहे असं समजा. आता ह्या कॉईलमधून जर जास्त करंट किंवा व्होल्टेज गेला तर काय होणार? ती जळून जाणार. हे चित्र नेमकं तेच दाखवतंय की ही कॉईल किती नाजूक असते. मग आता या नाजूक कॉईलला वाचवायचं कसं? सोप्पं आहे. आपण फक्त एक योग्य रेझिस्टन्स सर्किटमध्ये जोडणार आहोत. या एका छोट्याशा युक्तीने आपण या कॉईलला तर वाचवूच शकतो, पण त्यासोबतच जास्त करंट किंवा व्होल्टेजसुद्धा मोजू शकतो. भारी आहे ना? चला तर मग सुरुवात करूया ॲमीटरपासून. बघूया बरं, ॲमीटरची रेंज वाढवण्यासाठी नक्की काय करावं लागतं. ॲमीटरसाठी आपण वापरतो शंट. आता शंट म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक बायपास रस्ता आहे. म्हणजे बघा, जसं जास्त ट्रॅफिक झाल्यावर आपण बायपासने जातो, तसंच जास्त करंट आला की तो या शंटमधून म्हणजे या बायपास रस्त्याने निघून जातो आणि आपली नाजूक कॉईल एकदम सुरक्षित राहते. तर शंट का महत्वाचा आहे? कारण तो जास्त करंटसाठी एक सोपा, कमी रेझिस्टन्सचा मार्ग तयार करतो. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे तो मँगेनीन नावाच्या खास मटेरियलपासून बनवलेला असतो. याचं वैशिष्ट्य काय? तर तापमानामुळे याच्या रेझिस्टन्सवर काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे आपली रीडिंग नेहमी अचूक येते. आता प्रश्न येतो की शंट लावायचा, पण किती ओहमचा? त्यासाठी हे बघा, हे सूत्र आहे. या फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला किती करंट मोजायचा आहे, त्यानुसार अगदी अचूक किमतीचा शंट आपण शोधून काढू शकतो. चला एक उदाहरणच बघूया, म्हणजे सगळं स्पष्ट होईल. समजा आपल्याकडे एक मीटर आहे, जो फक्त 1 मिलीअँपियर मोजू शकतो. पण आपल्याला मोजायचं आहे 10 मिलीअँपियर करंट. मग सूत्रानुसार कॅल्क्युलेशन केलं की उत्तर येतं 3 ओहम. म्हणजे फक्त 3 ओहमचा शंट मीटरला पॅरलल लाभला की आपलं काम झालं. बरं, हे तर झालं ॲमीटरचं. पण व्होल्टेजचं काय? जास्त व्होल्टेज मोजायचं असेल तर काय करायचं? चला, आता व्होल्टमीटरची रेंज कशी वाढवायची ते बघूया. व्होल्टमीटरसाठी शंट नाही तर आपण वापरतो मल्टीप्लायर. आता हा शंटच्या अगदी उलटा असतो. हा एक खूप जास्त रेझिस्टन्सचा रेझिस्टर असतो आणि तो पॅरलल नाही तर मीटरच्या सिरीजमध्ये म्हणजे एका सरळ रेषेत जोडला जातो. मल्टीप्लायरचं काम काय आहे? तो एका मोठ्या भावासारखा आहे. येणाऱ्या व्होल्टेजमधला सगळ्यात मोठा हिस्सा तो स्वतः सहन करतो, म्हणजेच व्होल्टेज ड्रॉप करतो. आणि मीटरच्या नाजूक कॉईलपर्यंत अगदी छोटा, सुरक्षित व्होल्टेज जाऊ देतो. म्हणजेच सगळा भार स्वतः उचलतो. आणि हो, शंटसारखंच किती व्होल्टेज मोजायचं आहे, त्यानुसार किती किमतीचा मल्टीप्लायर लागेल, हे काढण्यासाठी सुद्धा एक खास सूत्र आहे. हे बघा. आता ह्याचंही एक उदाहरण बघू. समजा आपल्या मीटरची क्षमता फक्त 1 व्होल्ट मोजण्याची आहे, पण आपल्याला मोजायचे आहे तब्बल 100 व्होल्ट. मग सूत्रानुसार कॅल्क्युलेशन केलं तर उत्तर येतं 99,000 ओहम, म्हणजे 99 किलो ओहम. एवढा मोठा रेझिस्टर सिरीजमध्ये लावला की काम फत्ते. चला, एक छोटासा प्रश्न. आत्तापर्यंत जे बघितलं ते लक्षात आहे का? व्होल्टमीटरची रेंज वाढवण्यासाठी आपण सर्किटमध्ये काय आणि कसं जोडतो? विचार करा. बरोबर, उत्तर आहे बी. आपण सिरीजमध्ये एक मल्टीप्लायर जोडतो. तर आपण शंट आणि मल्टीप्लायर दोन्ही बघितले. आता या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे हे समोरासमोर बघूया, म्हणजे गोंधळच नको. हा तक्ता बघा, सगळं एकदम स्पष्ट होईल. शंट कोणासाठी? ॲममीटरसाठी. कसा असतो? कमी रेझिस्टन्सचा. जोडायचा कसा? पॅरलल. आणि मल्टीप्लायर तो आहे व्होल्टमीटरसाठी. त्याचा रेझिस्टन्स असतो खूप जास्त आणि तो जोडायचा सिरीजमध्ये. एकदम सोपं आहे लक्षात ठेवायला. बरं, हे सगळं थिअरीमध्ये समजून घेणं एक भाग झालं. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे ते प्रॅक्टिकलमध्ये सुरक्षितपणे वापरणं. कारण खरा इलेक्ट्रिशियन तोच जो सुरक्षितपणे काम करतो. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही एकदा का शंट किंवा मल्टीप्लायर जोडला की तुमचं काम संपत नाही. त्यानंतर मीटरला पुन्हा कॅलिब्रेट करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर रीडिंग चुकीचं येईल. आणि हो, हाय व्होल्टेजसोबत काम करण्याआधी मीटरची सेटिंग 2दा तपासा.
सुरक्षा सगळ्यात आधी. चला आता बघूया तुम्हाला किती समजलंय. काही सोपे प्रश्न विचारतो म्हणजे तुमची चांगली उजळणी होईल. हे बघा, स्क्रीनवर 3 प्रश्न आहेत. हे आपण आत्तापर्यंत जे काही शिकलो त्यावरच आहेत. हवा तर थांबा आणि शांतपणे विचार करून उत्तरं द्या. ठीक आहे, उत्तरं दिलीत? चला तर मग तपासूया. ही आहेत योग्य उत्तरं. बघा बरं, तुमची उत्तरं बरोबर आली का? शेवटी एकच गोष्ट सांगतो. एक गोष्ट कायम डोक्यात ठेवा. अचूक मोजमाप म्हणजेच ॲक्युरेट मेजरमेंट हाच एका चांगल्या इलेक्ट्रिशियनचा खरा पाया असतो. तर मित्रांनो, मोजमापातली अचूकता आणि कामातली सुरक्षितता याच गोष्टी तुम्हाला एक एक्सपर्ट इलेक्ट्रिशियन बनवतील. आजच्या या माहितीपूर्ण सत्रात तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्या ITI अभ्यासासाठी आणि प्रॅक्टिकल्ससाठी खूप खूप शुभेच्छा.